तुम्ही आई वडिलांशी कधी काही लपवत पण नाही आणि खोटंही बोलत. हां, हां. आई वडिलांनी एवढी वर्ष विश्वास ठेवला. हां, हां. त्यांचा हा विश्वास कुठून आला असेल तुझ्यावर? UPSCच्या इंटरव्ह्यूचा डॅप भरायला शेवटची तारीख होती आणि मला तो चुकून माझ्या शेवटच्या दिवशी आला आणि ते टेक्निकल ग्लिचेस झाल्या. आता त्या 4-5 तासात UPSCच्या इंटरव्ह्यूचा जर मी डॅप भरला नसता तर मला म्हणजे इंटरव्ह्यू पण देता नसता. पोस्ट मिळवण्याआधी तुमच्यासोबत जे सगळे आहेत ना, ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते काही न त्यांचं म्हणजे स्वार्थ असल्यासारखं काहीच नाही. तुमच्याकडे काही नसताना ते होते, पण तुमच्याकडे असल्यावर पण तेच पाहिजे. एका ठिकाणी सांगितलं होतं की रिझल्ट लागल्यानंतर मित्र रटले होते. हो, म्हणजे रिझल्ट तुझा लागला पण हो. मित्रांच्या डोळ्यात पाणी आलं. हो. म्हणजे असे मित्र लाभायला पण नशीब लागते. चाणक्य मंडल परिवारामध्ये ट्रेकिंगच्या पण आहे, OMPच्या पण आहे, गणपती कामाच्या पण आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ते मला असं वाटतं की माझी लाईफ बिल्ड झाली. आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलेला 18 वर्षाचा गणेश तंबूर तुझ्या पुढे येऊन बसला. तर हा गणेश तंबूर त्या गणेश तंबूरला काय सांग? सर्वांना नमस्ते. आज आपल्यासोबत आहे गणेश तमनर. वयाच्या 18व्या वर्षी ठरवलं की व्हायचं अधिकारीच आणि मग केली UPSCची तयारी चालू. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यानं 6 मेन्स दिलेत UPSCच्या आणि 2 इंटरव्ह्यू. आत्ता MPSC 2024मध्ये त्याचं 17वी रँक आली महाराष्ट्रामध्ये आणि DYSP म्हणून सिलेक्शन झालं. त्याने चाणक्याचा फाउंडेशन कोर्स केला आहे. पण विशेष सांगायचं म्हणजे तो खूप निखळ स्वभावाचा, खूप हसरं व्यक्तिमत्व आहे. आज आपण त्याच्याशी गप्पा मारूयात. गणेश, तुला अधिकारी व्हायचं आहे हे कसं कळलं? म्हणजे ही स्वची ओळख कधी झाली? मला असं वाटतं की 12वीमध्ये माझा एक मित्र होता, मी भाषणात पण सांगितलंय. त्याने मला स्पर्धा परीक्षांविषयी UPSC MPSC विषयी सांगितलं. आणि त्यातून असं आलं की समजा बाकीचं क्षेत्र निवडण्यापेक्षा आपलं घरचं बॅकग्राऊंड आणि सगळं पाहता हे आपल्याच्या दृष्टीने साजेस आहे थोडंसं. आणि त्यानंतर मग मी फाउंडेशन कोर्सला आलो. आता फाउंडेशन कोर्स आपल्याला माहितीच आहे की फक्त स्पेसिफिक UPSC आणि MPSC साठी नाही आहे. तर मग त्यामध्ये येऊन अजून मला अशी सोच ओळख झाली की मला येऊ शकतं की मला थोडं वेगळं चांगलं काम करायला आवडेल. आणि तेव्हा असं ठरवलं होतं की आपण एक क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. ह्या ओव्हरऑल प्रवासाबद्दल जर तुला 2 मिनिटात सांगायचं असेल की ही एवढी वर्ष आणि त्यातनं येणारी मजासुद्धा आणि हे सगळंच खाच खळगेसुद्धा काय सांगशील? तर मला असं वाटतं की डेस्टिनेशनपेक्षा जर्नीज बेस्ट असते. हे सगळ्यात बेस्ट आहे की आता पास झालोय, आता सगळं झालंय, पण आता असं वाटतंय की अरे तेच दिवस भारी होते आणखी. आता पुढं काय माहित नाही, समजा आत्तापर्यंत सांगतोय. पण मग काही काही वेळा छोट्या गोष्टी पण आठवतात. समजा आपण आता आज इथे सगळा समजा मी वारजे वास्तूत आलोय, सगळं जुने दिवस पण आठवतात आणि असं पण आठवतं का अरे कुठं होतो आणि कुठपर्यंत आलोय. म्हणजे प्रवासाची मजा वेगळीच होती. आता उलट हा प्रवास मला वाटतं की असंच चालू राहावा आणि शेवटपर्यंत अशीच मजा येत राहावी. अशी कुठली एक गोष्ट आहे का की अरे त्या गोष्टीमुळं तुझी विचारांची दिशाच बदलली? माझ्यासाठी स्पेसिफिक तशी गोष्ट म्हणजे मूव्हीज. हम्म. मी फर्स्ट इयरला असताना मसान मूवी पाहिला होता आपला. आणि त्या मूवीमधून मला जे शिकलो किंवा जे समजलं ना समाजाविषयी किंवा माझ्या पर्सनॅलिटीविषयी पण, त्यानंतर मग मला मूवीजनी भरपूर घडवलेलं आहे. त्या वेगवेगळ्या मूवीज असेल किंवा कोणतंही, म्हणजे मला लहानपणापासूनच आवड होती, पण मग फर्स्ट इयर नंतर समजा फर्ग्युसनला आल्यानंतर मला कळायला लागलं की त्याचे अर्थ पण कळायला लागले. तर मूवीजचा माझ्या लाईफमध्ये खूप मोठा रोल आहे समजा. तर मसान मूवी काय आली, पण अजून अशा काही 2-3 मूवीज ज्या तुला खूप आवडल्या? मग सगळ्यात महत्त्वाचं तो फॅन्ड्री. त्यानंतर मारी सेल्वराज आणि ती तामिळमधली पेरियरम पेरुमल म्हणून. येस. या 3-4 मूवीजनी माझं पूर्णच म्हणजे कलाटणी दिली. मस्तानी तर प्रॉपर फर्स्ट इयरला असेल जो फर्स्ट स्ट्रोक म्हणू शकतो आपण. येस. फॅन्ड्रीना पण समजा मी जेव्हा 12वीत असताना पाहिलं होतं की काहीतरी वेगळं घडतंय समजा. तर या 2 ते 3 मूवीजनी मला खूप कलाटणी दिली. एका मुलाखतीत ऐकलं होतं मी हां हां की तुम्ही आई वडिलांशी कधी काही लपवत पण नाही आणि खोटंही बोलत. हां हां आई वडिलांनी एवढी वर्ष विश्वास ठेवला. हां हां त्यांचा हा विश्वास कुठून आला असेल तुझ्यावरचा? मला असं वाटतं की तो 8वी ते 10वी ह्या इयरमध्येच तो घडलेला आहे. कारण मला असं होतं की म्हणजे यांच्यापासून लपवण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही आहे.
आणि यांना सांगितलं त्यांचा विश्वास पण आपल्यावर जास्त आहे, म्हणजे त्यांचा माझ्यावर पहिल्यापासूनच विश्वास होता. आणि असं कळायला लागलं की उलट एक लपवलं तर मग ते लपवायला अजून 100 वेळा लपवावं लागतं, काहीतरी दुसरीच गोष्ट होतात. त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं. म्हणजे मी इतकं बारीक सांगतो की माझा युपीएससीचा एकदा युपीएससीच्या इंटरव्ह्यूचा डॅप भरायला शेवटची तारीख होती आणि मला तो चुकून माझ्या शेवटच्या दिवशी आला आणि ते टेक्निकल ग्लिचेस झाल्या. आता त्या 4-5 तासात युपीएससीच्या इंटरव्ह्यूचा जर मी डॅप भरला नसता तर मला म्हणजे इंटरव्ह्यू पण देता नसता आला. आता ही पण जबाबदारी माझ्यावरच आहे ना. समजा उलट त्यांना सांगून मोकळं व्हायचं का माझं माझं राहिले 4 तास राहिले, त्यांना पण अर्धी आपल्या जबाबदारी दिल्यावानी की बाबा तुम्ही पण टेन्शन घ्या, मी एकटाच नाही घेणार, नाही का. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी सांगितलं. मला असं वाटतं की आपण जबाबदारी पण थोडी शेअर करतो आणि जी भीती असते शेअर केल्याने ती पण कमी होते. आई वडिलांपेक्षा मग दुसरं कोण समजा. खरंय. म्हणजे युपीएससीचं स्वप्न पाहणारा गणेश आणि आता DYSP म्हणून सिलेक्शन झालेला गणेश, तुला काही फरक वाटतो? म्हणजे जीवनाचा अर्थ बदलला असं काही वाटतं? मला असं वाटतं की माझ्या पर्सनल साठी नाही बदललेला. हो. हा, बाहेरून जे मला समाजातून जे भेटते त्यासाठी बदललाय. हो. आता जेव्हा रिझल्ट लागला होता एमपीएससीचा 30 ऑक्टोबर 2025 ला, मी खरंच तेव्हाच ठरवलं होतं की ही जी आत्ताची लाईफ आहे 30 ऑक्टोबर 2025 पूर्वीची हो. आणि 30 ऑक्टोबर 2025 नंतरची ही सेम पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यात माणसं पण सेम पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सेमच पाहिजे. हा, बाकी आउटर गोष्टी बदलणार आहे समजा, पण ते बदलता बदलता आपल्या इंटरनल कोणत्याच गोष्टी चेंज नाही झाल्या पाहिजे. कारण मला असं वाटतं की पोस्ट मिळवण्याआधी तुमच्यासोबत जे सगळे आहेत ना ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते काही न त्यांचं म्हणजे स्वार्थ असल्यासारखं काहीच नाही. तुमच्याकडे काही नसताना ते होते, पण तुमच्याकडे असल्यावर पण तेच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मला सगळ्या प्रेक्षकांना पण सांगायचं आहे की गणेशची जेवढी वेळेला भेट झाली त्यावेळेला गणेश जसा तुम्हाला दिसतोय तसाच तो आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक अधिकाऱ्यानं हे शिकायला पाहिजे. तो अधिकारी झाल्यावर पण हे राहील की आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. पण गणेश, ओव्हरऑल हे प्रवास म्हणजे एवढ्या मेन्स, इंटरव्ह्यू, पुन्हा मग MPSC द्यायची कशी ठरवली, याबद्दल काय सांगशील? आता मला तर असं वाटतं खरंच लाईफ काय वेळेस कोइन्सिडन्सेस किंवा तुम्ही एक विचार वेगळा करीत असताना दुसरंच घडतं. हो. मी युपीएससीची 2024ची 5वी मेन्स दिली हो. आणि माझ्या लांबून पण डोक्यात नव्हतं की मी एमपीएससी देईल, म्हणजे खरंच नव्हतं. आणि मी एमपीएससीची प्रिलिम्स पण असं आहे की 10-12 दिवस मित्रमैत्रिणीच्या नाद लागून अभ्यास केला का आता करायलाच काय नाही, चला बाबा 10-12 दिवस दिवाळीवरून आलो होतो पुण्याला. आणि मला असं वाटतं की 12 नोव्हेंबर 2024ला मी गावाकडनं आलो. काहीतरी 1 डिसेंबरला मेन्स प्रिलिम होती एमपीएससीची 24ची. तर मी असं केलं की चला आता काय करायचं, तर युपीएससीची मेन्स देऊन बसलो होतो. त्याचा रिझल्ट पेंडिंग होता आणि मला असं वाटलं होतं की मी 2022चा पण इंटरव्ह्यू दिला, 2023चा युपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि 24ला तर मला आता यावेळेस पोस्टच भेटेल कारण थोड्याच मार्कवर राहत होतं. आणि असंच निवांत करत करत ती प्रिलियम दिली आणि त्याला खरंच मार्क्स आले. आणि ती प्रिलियम झाल्यानंतर 9 डिसेंबर 2024ला युपीएससीच्या मेन्सचा रिझल्ट लागला आणि तो एकच म्हणजे मी सांगितलेलं जाते लयच धक्कादायक होतं. आणि मेन्स उडणं म्हणजे काय, त्याच्यात आता विचारच नाही करू शकत आपण. मग असा विचार केला की आता करायचं काय, मग करायचं काय, तर फक्त एकच पर्याय होता की एमपीएससी. फक्त आता याच्यात हे होतं की मग तुम्ही असं नेमकं आता लईच झगडून करताय की फक्त करायचे म्हणून करताय. मग मी ठरवलं की आता एक तर शेवटचा अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्हचा करायचा आणि आपला तर पहिलाच आहे, माझा पहिलाच होता. करायचं असलं तर लईच नीट प्रामाणिकपणे करावं लागलं, नाही तर नुसतं इंटरव्ह्यूला जाऊन पण काय आता फायदा नाही राहिला. मग मी बऱ्यापैकी 15-16 डिसेंबरपर्यंत ठरवलं की आपण एमपीएससी करायची. त्यानंतर तो प्रवास सुरू झाला एमपीएससीचा. आपल्या चेहऱ्यावर कायम हसू असतं का, म्हणजे कदाचित ती स्टाईलच असते. हां. आणि बाहेरच्यांना बघताना असं वाटतं की अरे हा माणूस खुशच आहे ना, ह्याच्या आयुष्यात कसं सगळं व्यवस्थित चाललंय. पण आपल्या आयुष्यात पण येत असतात अशा अनेक गोष्टी. मला त्या दिवशी पण वाटलं आणि आत्ताही की तो 5वा अटेम्प्ट हा एक सगळ्यात मोठा शॉक होता. त्यामुळे तुझ्या आयुष्यावर किंवा सगळ्याच विचारसरणीवर काय परिणाम झाला होता? बदलली का थोडीशी विचारसरणी? हा, काय होतं माहिती आहे का, असं जर लईच निगेटिव्ह झालं ना तुमच्यावर डाऊट घेता. म्हणजे मला पहिला खरंच माझ्यावर डाऊट आला की माझी पर्सनॅलिटी नीट आहे का, कारण मी कायम कॅज्युअल अप्रोचमध्ये राहतो. चेष्टा मस्करी हसणं लाईफकडे लई म्हणजे लई निवांत अप्रोच आहे माझा. मग मला खरंच पहिल्यांदा झालं. आणि जेव्हा अधिकारी बघतो आपण तेव्हा एकदम फॉर्मल, एकदम सडेतोड, समजा जे आहे ते एकदम नाही एक्स्ट्रा बोलणार नाही काय नाही. मी असं आहे की कुणी नवीन माणूस आलं किंवा नवीन मित्र जरी आले किंवा कोणी आलं तरी आहे असं मित्रासारखं निवांत गप्पा मारणार. मग मला पहिला माझ्यावर डाऊट आला की आपलं पर्सनॅलिटी अधिकारी होण्यालायक आहे का, कारण कोणीच बघत नाही आपण बाहेर, नाही का, की कोणी हसतंय खेळतंय किंवा एवढं हसत खेळत निवांत पास झाले, सगळ्यांनीच मेहनत घेतली. मला पहिल्यांदाच जाणवलं की अरे आपण वेगळे आहे का मग, किंवा मग आपले बरोबर आहे का वागणं. कारण आता मला बाहेरून तसे रिस्पॉन्स पण यायचे की अरे
तू कायम सिरियसच नसतो. आता आपण किती सिरियस असलो, सिरियस नसल्याशिवाय मी युपीएससी मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत पण जाऊ शकत नाही. पण ते आता म्हण आहे ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला की तुम्ही पासच नाही, मग तुम्ही कायचे सिरियस आहे समजा. मग तुमचे भरपूर प्रयत्न असेल हे असेल, मग तिथं मला जाणवलं का मग स्वतःवर थोडा डाऊट घेतो. मग मी तेवढं 4-5 महिन्यात तरी पण माझ्याशी स्वशी प्रामाणिक राहिलो, कारण तसं नाहीये, आपण करू शकतो. पण मग ते डाऊटचे जे प्रॉब्लेम्स आहे ना, ते स्वतःवर डाऊट घेणं, बाकी तर चालूच राहतं. ते सगळ्यात क्रिटिकल मला वाटतं लाईफ मधली फेज. आणि ते नाही घेतलं आणि तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून करत राहिले तर ते होतं, पूर्ण प्रोसेस नीट फॉलो होती. सुरुवातच केलीस की ती प्रोसेस एन्जॉय करायला पाहिजे. हा, अभ्यास एन्जॉय करणं हे शक्य आहे का? आणि हा अप्रोच सुद्धा, ज्या अप्रोचने आत्ता तू बसलायस, काय वाटते की तोच योग्य अप्रोच आहे? आता पहिलं असं आहे की अभ्यास एन्जॉय करू शकतो आपण, पण त्यात तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे कसं की उगच मग कोणतरी धरून बसवलंय काहीतरी, ते 12वी पर्यंत चालतं किंवा फर्स्ट म्हणजे मी म्हणतो 15वी पर्यंत पण चालतं. पण हा, मला असं वाटतं की एमपीएससी युपीएससीचा असा अभ्यास आहे पहिल्यांदा जो तुम्ही स्वतःसाठी करता. 11वी तुम्ही 10वी 12वी किंवा इकडं टक्केवारी सगळे घरच्यांसाठी किंवा बाहेरचे काय म्हणतील त्यासाठी करता. मग तुम्ही एमपीएससी युपीएससी असं आहे की तुम्ही स्वतःसाठी करता. मग प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन आहे. कोणाला आवडत्या व्यक्तीसंग लग्न करायचं असेल, कोणाला गावी जाऊन पोस्ट मिरवायची असेल, कोणाला समाजात मान पाहिजे असेल, पण ते स्वतःसाठी असतं. ते एक चांगलं. मग जेव्हा तुम्ही ते स्वतःसाठी करता किंवा तुम्हाला जर ते याच्यात इंटरेस्ट असेल आणि खरंच प्रामाणिक असेल तर अभ्यास एन्जॉय करता येईल. जो मी प्रॉपरपणे खरंच केलेला आहे. म्हणजे मी बोलूच आपण पुढं. आणि तुमचं जे म्हणणं आहे की हा ऍटिट्यूड बरोबर आहे की किंवा मला असं वाटतं की ते पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. समजा माझा नॅचरल स्वभावच आहे, बरोबर. तर मग मी उगाच त्याच्यात नाही का, आता मी लय जणांना म्हणतो की तुम्ही आता कारलंय समजा, त्यात किती काही भाजी करा, किती गुळ घाला, किती साखर टाका, ते 0.1% तरी कडूच राहणार आहे. तसं प्रत्येक माणसाचा एक नॅचरल स्वभाव असतो. हा, त्याच्यात असं आहे की मग असं नाही का तुम्ही तोच चालू ठेवा, त्यात काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद करा, ज्या चांगल्या आहेत त्या कॅरी फॉरवर्ड करा. आणि त्याच्यानंतर मग तो नॅचरल स्वभाव जपा स्वतःचा. मग काहींचा हसरा असू शकतो, काहींचा सिरियस असतो. आता काहींचा ज्याचा लय हसराय समजा माझा आहे, त्यांनी कमी केलं पाहिजे. ज्याचा लय सिरियस आहे त्यांनी थोडं लाईफ कडे थोडं कॅज्युअल पण झालं पाहिजे. मग ते पर्सन टू पर्सन डिफाय करतं. पण आता कमी केला पाहिजे असंही नाही आहे ना. माझं मत आहे की जर ती स्टाईलच आहे, वर्किंग स्टाईल पण अशी होऊ शकते की होऊ शकते म्हणा. पण मला काय असं वाटतं की मग समोरच्या आपल्याला लय सिरियस घेत नाही का. मला परत एकदा जायचं आहे त्या 5व्या अटेम्प्टवर, की त्यातनं जी उभारी घेतली की त्याला मदत कोणी केली? आई वडिलांनी, मित्रांनी, की स्वतःचं मनच तेवढं स्ट्रॉंग झालं? नाही, मला माझ्या मित्रमैत्रिणींनी भरपूर मदत केली आहे, सांगायला अडचण नाही. माझ्या आई वडिलांनी, मला 4 बहिणी, त्यातले बहिणी किंवा माझे जे दाजी असतील, या सगळ्या फॅमिली मेंबर्सनी खरंच मदत केली. कारण माझा आहे ना बोलका स्वभाव आहे. मी बऱ्यापैकी सगळ्यांशी सांगत असतो. मग त्यात आता मला चांगलं आठवतं की जेव्हा 9 म्हणजे 8:30 वाजता का 8:30च्या आसपास युपीएससी मेन्सचा रिझल्ट लागला आणि मी नापास झालो. मी होतो, माझे मित्रमैत्रिणी होते. त्यातलाच एक मित्र, त्यांनी असंच म्हणून गेला की तू एमपीएससीची मेन्स कर, तो होऊन जाईल. मग त्याला एवढं होतं की फक्त याच्यातून बाहेर काढा, त्याला ते पुढचं काय घेणं देणं नव्हतं. विनोद म्हणून नाव त्याचं. तो म्हणला अरे तू फक्त मेन्स कर. म्हणजे त्याला एवढं होतं की याला फक्त आता काहीतरी होप द्या बाबा, बाकीचं आता सध्या मी लयच खचलेलो आहे ना. तर मग या सगळ्या प्रवासामध्ये मला मित्र मैत्रीण, आई वडील, समजा बहिणी दाजी, त्यांच्या सगळ्याचाच मदत झाली. मग जे आपले प्रॉब्लेम असतात ते शेअर केले पाहिजे ना, असं मला वाटतं. मग ते उगाच मनात ठेवून ती स्प्रिंग थिअरी मला असं वाटतं नाही का, कॅन्सरवाणी पण समजा सेल्स वाढत जातात मग ट्युमर तयार होतो. त्याच्यापेक्षा जेवढं सेल्स वाढले किंवा जेवढा थॉट येतोय तेवढा सांगितलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे त्याचं. तुम्ही किती म्हणले त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तरी तो वाढत जाऊन त्याची ते स्पोर्ट होणारच आहे. आणि तो स्पोर्ट उलट एकदम हार्मफुल राहतो माणसासाठी, त्या रॅदर दॅन छोट्या गोष्टी हे केल्यावर चांगलं राहतं. ते एका ठिकाणी सांगितलं होतं की रिझल्ट लागल्यानंतर मित्र रडले होते. हो, म्हणजे रिझल्ट तुझा लागला पण मित्रांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे असे मित्र लाभायला पण नशीब लागतंय. पण त्यांचा रोल तर आहेच आहे. पण काय कुठले असे क्षण होते की खरंच ह्या ठिकाणी जर हे मित्र नसते तर अवघड झाला असता प्रवास? मला तर असं वाटतं फर्ग्युसन मध्ये जर माझ्या सगळ्यात असं आहे की फर्ग्युसन कॉलेजचेच सगळे मित्र, म्हणजे हा आमच्या म्हणजे ग्रुपची एक खासियत आहे मित्रांच्या की जे फर्स्ट इयर पासून आहे ते आतापर्यंत आहे. परत त्यात असं लई ऍड पण नाही झाले किंवा गेले पण नाही. मला असं वाटतं की मग हा प्रवासच कणकर म्हणजे खडतरच झाला असतं. सर कणकर म्हणलो, खडतर म्हणजे खरंच नाही हो. किती आता तुम्ही बघा ना, रोजच लक्ष्मीकांत घ्यायचं, रोज सकाळी लायब्ररीत जायचं, चहा प्यायचा,
पोहे खायचे, परत यायचं, परत वाचायचं, परत जेवायला जायचं. त्याच्यापेक्षा म्हणजे थोडंफार तरी लाईफमध्ये स्पाइस पाहिजे ना काहीतरी, आणि किंवा काहीतरी म्हणजे मसाला तरी पाहिजे. मग आणि तुम्ही एक पूर्ण मसाला नाही पाहिजे आणि पूर्ण हे पण नाही पाहिजे, दोन्हीचं कॉम्बो. त्यासाठी म्हणजे असं वाटतं की मित्र किंवा जो आपला सगळे पियर्स ते लय महत्वाचे आहे. समजा हे मित्र म्हणजे कॉलेजचेच होते, गावाकडचे होते का स्पर्धा परीक्षांची तयारीच करायची सगळे, कसं? आता गावाकडं पण माझे काही मित्र आहे. माझा गावाकडं हे की हा माझा एक मैत्री, मला असं वाटतं की माझ्या जे मित्र आहे त्यांचे खासियत आहे. माझे पहिल्यापासून मित्र आहे, ते पहिल्यापासून मित्र. आता माझ्या गावाकडे दोन मित्र आहे समजा. ते माझ्यासोबत बालवाडीपासून आहे, अंगणवाडीपासून तर आत्तापर्यंत आहे. मग फर्ग्युसनला आल्यानंतर 5-6 मित्र झाले. ते फर्ग्युसनच्या फर्स्ट इयर पासून ते आत्तापर्यंत आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आत्ता मागाशी त्यांच्या संग बोलून आलेलो आहे नाही का, म्हणजे एकदम कंटिन्युटी मध्ये. ग्रेट. तर अशा मित्रांमुळे समजा मला असं वाटतं की मी इथपर्यंत पोहोचलोय. या सगळ्या प्रवासामध्ये आज आपण ह्या वास्तूत बसलोय चाणक्य मंडलच्या. चाणक्य मंडलची कशी मदत झाली? मला तर सगळ्यात महत्वाची मदत ही वाटते की लाईफला जे वेगळं आपल्याला मिनिंगफुल काय राहतं किंवा काय आपण नेमकं वेगळं पर्स्पेक्टिव्ह बिल्ड होण्याचं. कारण मी फाउंडेशन कोर्स लावला होता. याचं असं होतं की स्पेसिफिक एमपीएससी युपीएससीचा काहीच अभ्यास शिकवत नव्हते. तुम्हाला जे वाटेल, सरांचं सेशन व्हायचं दर रविवारी, मला चांगलं आठवतं याच वास्तूमध्ये, की तुम्हाला जे वाटेल तेचा प्रश्न विचारा. असं नाही काहीतरी सिलेबस घ्या आणि त्याचा विचारा. तुम्हाला जे प्रॉब्लेम असेल ते असेल. मग आणि ते जे डिस्कशन व्हायचे ना, त्यातून मला भरपूर वेगवेगळ्या गोष्टी माहीत झाल्या. त्याच्यानंतर चाणक्य मंडल परिवाराचं मला ह्या प्रवासामध्ये खरंच म्हणजे पहिल्यांदा जे फाउंडेशन कोर्स झाला त्यात आहे ना, तुमचं जे अप्रोच बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह एक लाईफचा वेगळा होतो, की फक्त हे पण नाही आहे बाबा. म्हणजे मला तर असं वाटतं पर्सनली, खरंच युपीएससी किंवा एमपीएससी पास होण्यासाठी फक्त अभ्यास लागत नाही लागत. आपण आता भरपूर विद्यार्थी बघतो की लय हुशार आहे बाबा, म्हणजे एकदम नाही, आपण म्हणतो पुस्तकी किडा आहे आपल्या भाषेत, एकदम हुशार, तरी पण विचार होत नाही. किंवा मग प्रिलिमच होत नाही, प्रिलिम झालं मेन्स होत नाही, मेन्स झालं इंटरव्ह्यू होत नाही. जो पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग आहे किंवा जे अप्रोच तुमच्या लाईफकडे बघण्यात दृष्टिकोन, परीक्षाकडे बघण्यात दृष्टिकोन, त्यासाठी सरांची आणि चाणक्य मंडल परिवाराची खूप मदत झाली मला. आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये सॉफ्ट स्किल्स किंवा काही ट्रेकिंग याचा वाटते की ओव्हरऑल आयुष्याला किंवा या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयोग झाला पुढे? हो, मला वाटतंय झालं म्हणजे. पण माझं कसं होतं, मी तेच आहे, मग माझा परत ॲटिट्यूडच थोडा हे येतो, आडा येतो. माझं कसं व्हायचं की मी इथं पण चाणक्य मंडल परिवारामध्ये पण बॅक बेंचर्स मध्ये बसायचो. आमचा मित्र कधी ना कोणती गोष्ट सिरियस नाही घ्यायचो. लय सरांचं लेक्चर सोडलं तर नाही का. मग दुसऱ्या गोष्टी आम्ही एकदम निवांत. मग आता ट्रेकिंगला गेलो तरी आपलं लय नादी नाही लागायचं कोणाच्या. चला समजा आपले कोऑर्डिनेटर बेचार, त्यांच्यावर जबाबदारी होती की आमची सेफ्टी वगैरे. आम्ही त्यांना न जुमानता कुठं पण पळणार. समोर OMP झालं आणि ट्रेकिंग झालं. आणि याच्यामध्ये असं झालं की मग नंतर कळायला लागलं की हा याचा एक प्रॉब्लेम पण होतो की तुम्ही तुमच्या मनाने चालता, तुम्हाला ग्रुपमध्ये काम करायची सवय नाही लागत. मग आता असं वाटतं का अरे तेव्हा थोडं शिकून घ्यायला पाहिजे नव्हतं सिरियसली, तर आता फायदा झाला असता. अशी एखादी आठवण की ही लक्षात राहिली माझ्या, की आपल्या ह्या कोर्समधली, आणि ही अशी नाही, कुठली मी आता OMP ला गेलो होतो बाहेर इकडं सिंहगडच्या पायथ्याशी कुठतरी, मला ते प्लेस करेक्ट आठवत नाहीये. पण तेव्हा सुनील कदम सर आम्हाला म्हणजे ग्रुपचे हेड होते, लीडर होते. आता ते UPSCतून पण क्लिअर झालेत बघा. तर काय झालं, तर मी काहीतरी चुकून बोललो होतो किंवा मलाच नाही आठवत काय झालं, पण त्यांनी मला शिक्षा दिली होती. शिक्षा पण लय बाहेर दिली का, ते अशी एक वेगळी प्रकारची गाठ असते, हात पाय बांधले होते आणि उन्हामध्ये बसायला लावलं होतं. तेव्हा थोडं वाईट वाटलं होतं का काय, अरे माझी एवढी चुकी पण नव्हती, काय नव्हतं. पण नंतर समजा त्यांच्याशी बोलल्यावर असं कळलं की बाबा ही ग्रुपच्या जे मॅनेजमेंट आहे त्यासाठी महत्वाचं राहतं किंवा एक्झाम्पल सेट करण्यासाठी महत्वाचं राहतं. मग अशा भरपूर गोष्टी म्हणजे चाणक्य मंडल परिवारामध्ये ट्रेकिंगच्या पण आहे, OMPच्या पण आहे, गणपती कामाच्या पण आहे. तर अशा छोट्या गोष्टींनी ते मला असं वाटतं की माझी लाईफ बिल्ड झाली. गणपती कामामध्ये आपण जे रात्रभर उभे राहतो त्याच्याबद्दल काय वाटते की आता DYSP म्हणून काम करताना तो जो ग्राउंड लेवलला आपण हा अनुभव घेतलाय, म्हणजे मीही उभा राहिलोय, कधी ज्या लोकांसाठी उभं राहतो त्यांची पण कधी आपल्याबद्दलची प्रतिक्रिया काही खूप चांगली असते असं नाही. काय शिकलात त्यातनं, काय तिकडे कसं इम्प्लिमेंट कराल? माझं तास होतं गणपती कामामध्ये की मला मज्जा म्हणून जायचं होतं. मज्जा म्हणजे कसं, चला मज्जा येईल, गाड्या अडवायला भेटत्या म्हणजे उगाच नाही का काहीतरी कुठंतरी माणसं. मला तर असं वाटतं की कोणाच्या हातात थोडी जरी अथॉरिटी दिली ना त्याला ते घ्यायला आवडती. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्ड कडे पण जा, काहीच नाही ना अथॉरिटी, फक्त अथॉरिटी का उभा राहायचंय आणि गाड्या नीट लावायच्या, तरी पण तो तुम्हाला धाक दाखवणार, इकडं नको लाव तिकडं लाव. ते अथॉरिटी माणसाला आवडते समजा नाही का, पॉवर दिल्यावर जरा हे होतं.
तर त्या वयात मला आता नाही वाटत ते, पण त्या वयात असं वाटायचं का चला की म्हणजे तसं कोण ऐकणार आहे 5 दिवस झाले आपलं गाड्या अडवणार, कोण हे करणार आहे. चला पोलिसांची पण मदत होईल आणि आपलं पण जरा हे दाखवता येईल, शिट्टी वगैरे भेटती त्याच्यामुळे मग त्या कामामध्ये असं झालं की नंतर म्हणजे शेवटच्या दिवशी असं राहतं की बऱ्यापैकी 24 तास उभं राहावं लागतं किंवा म्हणजे 24 तासच थांबावं लागतं. तर मग माझा मित्र आहे समजा अभिजित समजा पाखरे, तो पण IRS आहे, त्यांनी आणि आम्ही सगळं म्हणजे आधीच ठरवलं होतं की आपण बसायचंच नाही, 24 तास उभाच राहायचं, बघू काय होतंय. समजा तवा नव्हतं माहित ना आता DOSP होणार, तवाच वाटायचं UPSC नाही का. मग असं होतं की आपण उभाच राहू बाबा 24 तास, काय काय होतं बघूच समजा पोलिसांचे पण हाल. पण आता काय सांगायला अडचण नाही की म्हणजे माणूस तुटवतो. मला वाटते रात्री चांगलं आहे ना, नंतर निवांत बसतो न घेतलं होतं, बसलो म्हणजे मी लोळ झोपलो पण असं रस्त्यावर, आता आठवत नाही नीट. पण ते काम वेगळं होतं आणि त्याच्यामुळे असं झालं की कळलं की समजा त्रास काय होऊ शकतो क्राऊड मॅनेजमेंटचा. आणि आता सांगायला आनंद आहे की जेव्हा आमचं DYSP ट्रेनिंग राहतं तेव्हा मला वाटतं 2-3 दिवस क्राऊड मॅनेजमेंट किंवा गणपती काम किंवा काय वारी वगैरे असतात त्यात ट्रेनिंग मध्ये असू शकतं. आणि त्याचा मला थोडा तरी अनुभव आहे. नक्कीच. ह्या अभ्यासाबरोबर अनेक वेळेला व्यक्तिमत्व विकास ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आपण बोलतोय सॉफ्ट स्किल, व्यक्तिमत्व विकास, हे असल्याशिवाय म्हणजे कधी कधी अभ्यास सेकंडरी होऊन जातो. तू स्वतः काही काम वेगळं आणि व्यक्तिमत्व विकासासाठी केलंस, काही वाचन केलंस, कशाची वेगळ्याची आवड होती, असं काही होतं? परत तेच आहे की मला म्हणजे असं वेगळं काम आहे ना, मी खरंच असं करत नाही, कारण मला आहे ना लय निवांत आहे मी. निवांत म्हणजे इन द सेन्स मी परत सांगतो, मी अभ्यासाच्या बाबतीत लय ऑर्गनाइज आहे, इतकं ऑर्गनाइज आहे की कोणतं टॉपिक कधी वाचणार आणि कधी काय होणार याचं सगळं माझ्याकडे आधी शेड्यूल राहायचं. MPSCचं बरं का, UPSC तर थोडा कमी होतो, MPSC भरपूर होतो. पण तो जर पार्ट सोडला तर मी लाईफच्या बाबतीत लयच निवांत आहे. अनऑर्गनाइज म्हणजे इतका की मग दुसरं काम पण मला असं लगेच होत नाही. म्हणजे कसं की आता काय नाही का म्हणजे असं वेगळं तुम्हाला काहीतरी मी म्हणतो तेच ना, कपड्याच्या घड्या घालणे, हे नीट उचलून ठेवणे, भांडे नीट ठेवणे, काय नाही ऑलरेडी बघू आपण काय होतंय तेवढं नाही का, आत्ता सध्या काय गरजेचं आहे तेवढं. मग त्याच्यामुळं असं लई हे नाही. परत मग मला काय माहिती, आता माझ्या वडिलांना पण भरपूर मूवीज आवडायचे, त्याच्यामुळे ते 10वी नापास झाले. डबल दिली होती त्यांनी पण, परत नापास झाले. त्यांना मी त्या दिवशीच म्हणत होतो की वडील माझे 10वी नापास आहे, कारण त्यांना मूवीज इतके आवडायचे की ते सगळं सोडून मूवीला जायचे त्या काळामध्ये. आता त्यांचं हे नाही माहित मला, पण 80च्या काळामध्ये, 1980च्या काळामध्ये. तर मग त्याच्यामुळे ते जीन्स मधून म्हणा किंवा आवडीनुसार मग मला मूवीज माझ्या म्हणजे आता रक्तातच म्हणू शकतो आलेले. तर त्याचा मला फायदा झालेला आहे. मग वेगळं समजा लाईफला वेगळं कलाटणी देणं किंवा ॲटिट्यूड बिल्ड होणं. आपण आता याच कारणामुळे फाउंडेशन कोर्सला त्यावेळी होतं की नाही माहीत नाही, पण आता आपण एक फिल्म क्लब चालू होतो. तेव्हा नव्हता. इथे एक फिल्म दाखवली जाते आणि त्याचं एक विवरण केलं जातं की का ह्यातनं काय शिकायचं. तशा अनेक ॲक्टिव्हिटीज आत्ता पण आपण चालू केलेत. मला फक्त आता विचारायचं आहे की आता तुझं आयुष्य चालू होणार, आता तो असा चढता लेखच आहे जो काय ते. पण कुठला पण निर्णय घेताना किंवा काय करताना सरांचं कुठलं वाक्य तुला सारखं आठवेल किंवा कुठला मुद्दा सारखा आठवत राहील अविनाश धर्माधिकारी सरांचा? मला ते एकच आठवतं, त्या दिवशी पण मी म्हणलो की जरी एक अश्रू पुसायचा आला तरी जन्म काहीच कामाचा आला, एवढंच आहे. म्हणजे नाही का, मी त्या दिवशी पण म्हणलो होतं की शेवटी ह्युमॅनिटीचा कोर जपला पाहिजे, बाकी गोष्टी चालूच आहे. म्हणजे नाही का, आता काहीतरी कोणत्या रस्त्यावर झोपलंय समजा, मी म्हणतो काय तो दारू पिऊन झोपलेला असेल किंवा त्याचे काही कारण असेल, तुम्हाला 1% पण वाईट न वाटणं हे चुकीचं आहे. समजा मी म्हणतो काही असो, आता तो बिचारा दारू पिऊन झोपला असेल तर समजा त्याची मेंटल स्थितीच तशी असेल का तो त्याला प्यायची असेल, आपण नाही म्हणतो अरे का पितोय बाबा, त्याला काही कळत नाही का घरी बायको पोर आहे किंवा काय घरचे फॅमिली आहे वगैरे, हे आता तिची मेंटल स्थितीच ती आहे. समजा थोडं समजा नाही का, आपण थर्ड युनी म्हणतो, त्यांच्या शूज मध्ये जाऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपण ते सिम्पती, इम्पती, कम्पॅशन शिकतो GS4 मध्ये, तेव्हा पण मला वाटायचं समजा मग हेच समजा की ह्युमॅनिटीचा कोर्स आपला पाहिजे. नंतर त्यासाठी सरांचं ते वाक्य की आता हे पण आहे बरं का, की तुम्ही खरंच आता मी आत्ता पण सांगतो की समजा तुम्ही फार IAS व्हा किंवा काय म्हणजे काही पण व्हा, ग्रामसेवक किंवा काही तलाठीपासून पुढं IAS व्हा, तुम्ही असं नाही होऊ शकत का असं पूर्णच बदलू शकता. ना मी म्हणतो तुमच्या कोरला तुम्ही जेवढं बदलू शकता किंवा तुमच्या रोजच्या याच्यातून जेवढे 4-5 जण किंवा 2 जणांचं जरी दुःख कमी केलं किंवा काहीतरी मदत केली, तेच लय झालं. म्हणजे तेवढंच लय झालं नाही का. आपण चाणक्य मंडलमध्ये म्हणतो की अधिकारी आणि इकडे लोकसेवक. म्हणजे अधिकारी झाल्यावर हे बाकीचे बाय प्रोडक्ट मिळणारच आहेत, तुमचा पगार, तुम्हाला मिळणारी सगळे
गोष्टी असू देत, तुम्हाला मान मिळतोय तो आहेच आहे, पण मूळ कोर आहे सेवा, हम्म. लोकांची सेवा करण्याची संधी. म्हणजे आता तू लोकसेवक होणार, तर तू स्वतःसाठी काय बांधून घेशील की ही गोष्ट, की सेवा करताना मी ह्या गोष्टी लक्षात ठेवेन, असं काही ठरवलंय स्वतःसाठी? हा, मग मी आधीच ठरवलं होतं, तेव्हा पण सांगितलं की मला लाईफमध्ये 2च व्हॅल्यूज जपायच्या आहे. इंटेग्रिटी, जी माझी स्वतःची माझ्याशी आहे. येस. इंटिग्रिटी पण मग त्याच्यात माझे मग मित्र मैत्रीण घरचे पण घेतो. कमीत कमी यांच्या समोर जाऊन तरी उद्या खाली मान नको घालायला. की आणि असं आहे की मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगतच असतो. बऱ्यापैकी 99.99% 0.1% तर कोणीच कोणाला सांगत नाही. तर आणि काय म्हणजे उद्या आणि माझ्या डोळ्यातून ते कळतं, म्हणजे त्यांना पण कळतं की हे काहीतरी याड्यावानी करून आलंय घरी. त्याच्यापेक्षा ती इंटिग्रिटी जपणं आणि दुसरं कम्पॅशन, येस. की खरंच काहीतरी वाटलंच पाहिजे तुम्हाला, कोणत्या तरी दुसऱ्याचा त्रास होय, काहीतरी प्रॉब्लेम. आता समजा तुम्ही पोलीस आहे किंवा तुम्ही बीडीओ आहे किंवा तुम्ही IAS आहे, IPS आहे किंवा काही कोणत्याही सिव्हिल सर्वंट असू द्या, समोरच्याचं आलंय काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. मी म्हणतो तुमच्या ज्याने काम होतं नाही होतं काय आपल्याला आता माहित नाही. आता मी पण असं आत्ता बोलतोय समजा, अजून मी पण आज जायचोय, आता त्यांचं पण वेगळंच असं. आपण नाही का असं नाही म्हणू शकत की अरे नाही सगळ्यांनी हे केलं पाहिजे. ते असेल ते ते विश्व वेगळंच आहे समजा. अजून तर आपण इथंच आहे म्हणजे. पण आतापर्यंत जेवढं शिकलं की त्यांच्या तेवढ्या कम्पॅशननी वागलं, 2 गोष्टी ऐकून पण घेतल्या. आणि असं आहे की आत्ताच्या जगात तर कोणाला ऐकायला टाइमच नाही असं मला वाटतं. टाइम नाही म्हणजे कोणाला, प्रत्येकाला सांगायचंय, कोणाला ऐकून घ्यायलाच नाही. मग उलट ऐकून घेतलं पाहिजे जे आपल्याच्याने शक्य आहे. नुसतं ऐकून घेतलं तरी 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ते मला MPSCच्या याच्यात पण विचारलं होतं की इंटरव्ह्यूमध्ये IPS सरच होते की मला मार्क्स पण चांगले आहेत. विचारलं होतं की आता ते सगळेच हे म्हणतात लोकसेवा वगैरे का आणि मी DYSP पहिला प्रेफरन्स दिला होता MPSCत पण, की काय तुला नेमकं असं का तू DYSP टाकलं. तर म्हणलं सर हे आईचे सगळं पण पोलिसांचं असं आहे की DYSPचं किंवा पोलिसांचं असं क्षेत्र आहे की तिथं काहीतरी निगेटिव्ह झाल्याशिवाय माणूस येतच नाही. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये काही हो, आणि त्या निगेटिव्ह पिरियडमध्ये तुम्ही कोणासंग पॉझिटिव्ह किंवा नुसतं ऐकून जरी घेतलं ना, त्याचा निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि एवढंच करायचं आहे मला, काय लय असं लय वेगळं करायचं, आता लय चोरं पकडायचे, सिंगम व्हायचं, ते आपल्याला शक्य नाहीये तब्येतीचे नाही का. जेवढं आपल्याला ह्युमॅनिटीला कोअरला ठेवून जेवढं हे करता येईल तेवढं हे करता येईल. तर एवढ्या कारणासाठी मला व्हायचंय की जितकं चांगलं करता येईल, जितकं चांगलं बोलता येईल, आणि मग ते काय असेल रोजचे कामं ते करता येईल तर तेवढंच करायचंय. मग त्यांना ते आवडलं. आता त्यांचा पण अनुभव असेल आणि ते वर्दीमध्ये पण होते, मला त्याच्यामुळे अजून भारी वाटलं. त्यांनी माझ्याकडे पाहून एकदम मस्त मान हलवली. ओके, तो शेवटचा प्रश्न होता. मस्त. या सगळ्या प्रवासामध्ये तू गावी राहून अभ्यासाचा निर्णय घेतलास, विशेषतः कोविडच्या काळात आणि त्याच्यानंतर. गावीच का? म्हणजे आता सगळेजण एका बाजूला दिल्ली पुणे असा विचार करतात, आणि त्याला मी परत एक प्रश्न विचारायचे, काय दिलं तुला गावानं जे कदाचित शहर देऊ शकलं नसतं? मला असं वाटतं की प्रेम. कारण गावात आहे ना, आता मी असं सोशल कॅपिटल हीच कन्सेप्ट वेगळी आहे की गाव आणि शहराला वेगळं करतं. आता मी जिथं राहतोय समजा पुण्यामध्ये, की समोरचा माणूस पण मला माहित नाही कोण आहे. म्हणजे खरंच उदाहरण देतो की मी आता पास झाल्यावर समोरच्यांकडे पेढे घेऊन गेलतो, त्याला पेढे पण दिले, महागाचे पेढे होते चांगले. ते म्हणले तू कुठं राहतो, म्हणजे त्यांच्या साईडलाच राहतोय मी नाही का, तरी पण कळत नाही. आणि गावाकडं असं आहे का मी कुठं घरी आलोय समजा, आता पण समजा आधी पण पास व्हायच्या आधी असं पण नाही बरं का, पर 2-4 किलोमीटर डोंगरापाशी जे राहतात समजा ते भेटायला येतात, का आला होता का, कळलं तू आला होता. म्हणजे सोशल कॅपिटल आणि आपला समानार्थी शब्द मराठीत प्रेम, म्हणजे ते सगळ्यात डिफाईन करतं गाव आणि शहर. आता आपण असं पण नाही म्हणतो शकत का शहर लयच हे समजा यावं त्यावं. आता ही शेवटी ऑपॉर्च्युनिटी द्यायचा, तुम्हाला शहरात यावंच लागेल ते की. आणि गावात राहण्याचा निर्णय असा होता की म्हणजे दिल्ली वगैरे तर मला काही जमलंच नाही, खरंच जमलं नाही. मी आता 3 वेळेस इंटरव्ह्यू होतो UPSCच्या, तर 3 वेळेस मी ना फक्त इंटरव्ह्यूच्या 15-20 दिवस आधीच दिल्लीत गेलोय. त्यात पण मला धकत नाही. म्हणजे ते किती एवढं तो काहीतरीच त्या ORN मध्ये एक गोल चक्कर म्हणून काहीतरी आहे ते, आणि तिथंच ते राहायचं. आणि ते काय म्हणजे नाही का इतके झेरॉक्सचे दुकान, म्हणजे लाईफ क्रिटिकल करून घ्यायची ना. आपलं जेवण चांगलंय महाराष्ट्राचं तिथं ना, रूम आणि असं आहे की 20-25 हजारामध्ये खराब रूम एकदम ते एक. आणि काय असं नाही जे पुण्यात भेटतं किंवा गावी भेटतं, सगळं ऑनलाईन आहे. बरं एक म्हणू शकतो की तुम्ही तिथे जाऊन ऑफलाईन काहीतरी टेस्ट सिरीज लावू शकता, तेव्हा तरी ठीक आहे. तिथे जाऊन पण ऑनलाईन लावायचं, मग त्याचा उपयोग नाही आहे ना काही. मग ते गावात सगळं भेटतंय. गावात त्याच्यापेक्षा पुढचं भारी भेटतं की जेवण भेटतंय चांगलं घरचं. म्हणजे माझं सगळ्यात महत्वाचं होतं की. आणि मला काय ना, मला
असं घरी असा प्रॉब्लेमच नाही आहो काही. तुम्ही म्हणता बरं का गावात गावात मी तो म्हणतो उलट गावात माहिती जास्त मज्जा आहे. म्हणजे ना काम आहे शेतीचं काहीच काम नव्हतं. मी तुम्हाला सांगतो ना, मी शिकलोच नाही. माझी बेसिक कन्सेप्ट आहे. मला 4 बहिणी, 4ही बहिणी माझ्या गाया पिळतात. त्यातली एक बहीण ट्रॅक्टर चालवती किंवा दूध काढतात. म्हणजे गाय पिळतात म्हणजे बहीण, सगळ्या बहिणी सगळे काम शिकून घेतले. मी शिकून घेतलं ते काम शिकायचं नाही. म्हणजे काहीच काम नाही शिकलो. मग शिकलं नाही, शिकायला घेतलं तरी पण काहीतरी मुद्दामून जखम करून घ्यायचे का परत सांगणार नाही. त्याच्यामुळे मग मी ते काम शिकलो नाही. घरच्यांनी माहिती नादी पण लागले नाही. आणि त्याच्यामुळं मग मला काम होतं ना, काही प्रॉब्लेम होता. गावाकडेच भारी होतं. घरचे पण होते, बाकी चालूचे मग नाही का. गावाचा रोल खरंच महत्त्वाचा असतोय. याचं कारण आहे की जवळपासची सगळी लोक ही बहुतांश लोक ही प्रेम करतात. काही लोक असे असतात की जी कदाचित टोमणे मारतात. हो. तुला पण असा अनुभव आला असेल की काही जरा थोडेसे निगेटिव्ह बोलतात, पण मग अशा लोकांना किंवा अशी परिस्थिती सुद्धा कशी हाताळावी तुझ्यासाठी आणि पुन्हा सगळ्या आपल्या ॲस्पिरंटसाठी पण तू हे सांगावंस. मला तर असं वाटतं उलट काहीतरी त्या म्हणते निंदकाच्या घर असावे शेजारी. कारण भारी ना, म्हणजे किती मज्जा आहे. उलट आपण पास झालो रे, यांना अजून जास्त आनंद होईल नाही का. म्हणजे कसं आहे की आता समजा मला अभ्यास म्हणजे मी कसं घेतो ना, मी असं लई एक तर मीच लई बेनिफिट ऑफ डाऊट्स माझ्याकडे आहे. म्हणजे माझ्या पर्सनल याच्यात की कोणी किती वाईट बोललं तरी असं वाटतं काहीतरी त्याला काहीतरी चांगलं म्हणायचं असेल. मग सगळे त्याला सगळे ऑप्शन्स द्यायचे की त्यांनी काहीतरी त्याच्यातून पण वाईट वाटलं तर असं भारी आहे की की समजा तुम्हाला अभ्यास करता किंवा बोर झालाय, अभ्यास करू वाटत नाही, तर ते आठवा ना जे आपल्याला निगेटिव्ह बोलले होते किंवा कोणतरी काहीतरी बोललेलं राहतं. आता असं पण आहे बरं का, जे ते जास्त त्याच्या याने बोलतं. म्हणजे आता गावातलं कोणतरी खरंच म्हणत असेल, जे माझ्या वडिलांचा मित्र आहे, वडिलांचा मित्र जर हा विचार करत असेल की अरे याला समजलं पाहिजे ना, हा पुण्यामध्ये याचे वडील आता 57-58 वर्षाचे आणि अजूनही शेतीत काम करते, त्यांची काही चूक नाही मला बोलण्यात, ते त्यांचा विचार करणार. आता माझे मित्र माझा विचार करणार अदर दॅन समजा पुढच्या पिढीचा करणार, ज्याला त्याला त्यात. आणि आपण असं नाही म्हणू शकत की त्यांनी लईच निगेटिव्ह किंवा काय, कारण त्यांचं सेल्फ कन्स्ट्रक्ट किंवा मेंदूचं जे हे ते तिथपर्यंत आहे समजा. मग ते आपण घेऊ शकतो की अरे ठीक आहे, ते त्यांच्यासाठी म्हणले असेल. त्यात पण असं कोणी काही बोललं खरंच काही लागलं, मी म्हणतो गावात पण किंवा पुण्यात पण, तर ते आठवलं पाहिजे जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा नाही तेव्हा. आणि मला प्रॉपर ते बरं का, मला जर कोणी असं बोललं ना, एक तर मला कोणी बोलतच नाही घरच्याला माहिती आहे काही, किंवा मी असं लय बाहेर नसायचो गावात, पण बोलल्यावर मग मला ते थोडं हे झालं का मग मी ते अभ्यासातून काढायचो. आता कोणतरी बोललं रोज 20 पानं वाचतो, आज 22 तरी वाचणार बाबा, कारण हे बोललं होतं मला. तर असं केलं तर ते उलट म्हणजे ना कन्स्ट्रक्टिव्हरित्या ते तुम्हाला घ्या. काहीतरी बोललं असलं तर, आता लय खराब बोलले असले तर मग बोला उरफट काय नाही का. एक शब्द सारखा तुझ्या सगळ्या भाषणात आणि हे मी ऐकलंय की डिसिप्लिन. हो, म्हणजे शिस्तीशिवाय काय होत नाही. ज्यावेळेला तू शिस्त म्हणतोस त्याला तुला नक्की काय म्हणायचं असतं? शिस्त म्हणजे मला एकच गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. येस. की तुम्ही, मला तर असं वाटतं मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन महत्वाचं आहे, इन्स्पिरेशन पेक्षा. कारण आहे ना, काय खरंच ह्युमन माइंडच तसं आहे किंवा ब्रेनच तसं आहे की गोष्टी फेड होतात आणि ते विसरल्या पण पाहिजे. तुम्ही लई मोटिवेट झाला आणि लई इन्स्पायर झाला, काहीतरी बघितलं, मूवी बघितला, ते पहिल्या 4-5 दिवस टिकतं, नाही टिकत. म्हणजे नाही का, नाही टिकलं पण पाहिजे नाही का, शेवटी माणूस आहे, त्याला काय प्रॉब्लेम, मज्जा करायची जे करत राहिलं पाहिजे. पण डिसिप्लिन असल्यावर मग कमीत कमी ते लॉंग टर्म साठी नाही का ते चांगलं राहतं. त्याच्यामुळे डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. मग ऑब्जेक्टिव्हरित्या प्रामाणिक राहणं. ऑब्जेक्टिव्हरित्या म्हणजे जेव्हा समजा मी MPSCचं जेव्हा अभ्यास केला होता 5-6 महिने, तर माझ्याकडे प्रॉपर माझी स्वतःची डायरी होती. मी प्रत्येक म्हणजे लायब्ररीत आलेला एंट्रीचा टाइम टिपायचो किंवा आणि काय काय अभ्यास केला ते टिपायचो. आणि म्हणजे बाहेर जरी चाललो नाश्त्याला तरी पण मग ते परत डायरी टिपणार का, समजा 6:30ला आलो, 9:32ला बाहेर चाललो, 9:32 ते 9:48 बाहेर होतो, मग लिहिणार तिथं. बरं 9:48ला आलो, मोबाईल पाहिला का, मग पाहिला असला तर त्याचा वेळ. मग तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह जेव्हा तुम्ही स्वतःला अनालिसिस करता. आपण म्हणतो बरं का, आता लय जण हेच प्रॉब्लेम होतो का ऑब्जेक्टिव्हिटी आपण करत नाही. कारण आज मी 8 तास बसलो लायब्ररीत, अरे बाबा 8 तास बसला, पण त्यातले मग 2 तास तू गप्पा पण मारल्या असेल किंवा तू मग मोबाईलवर पण काहीतरी वेगळंच पाहत बसला असेल. लायब्ररीत बसला म्हणजे अभ्यास नाही नव्हत. तुम्ही प्रॉपर किती वेळ वाचित होता किंवा वाचलं तर काय वाचलं, मग वाचलं मग 20 पानं वाचले पण 3 तास लागले, मग ते कुठं अभ्यास नाही ना. समजा बाकीचे पोरं 3 तासात 60 पानं वाचू राहिले, शेवटी कॉम्पिटिशन आहे समजा. मग असं ऑब्जेक्टिव्हरित्या डिसिप्लिन राहणं
की काहीतरी कळणं. कळणं. सब्जेक्टिव्ह रित्या तर मग सगळं डिसिप्लिन आहे. माणसाचा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी बरोबर आहे. म्हणजे नाही का, आता काय ज्याला त्याला जास्त त्याचे जस्टिफिकेशन आहे. मग ते जस्टिफिकेशनला तुम्ही सब्जेक्टिव्हिटी काढायची असलेत काहीतरी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह हे करणं आहे ना, करणार आहे. त्याच्यामुळे मग ऑब्जेक्टिव्ह रित्या डिसिप्लिन राहणं महत्वाचं आहे. आणि एक वेळेला म्हणजे विशेषतः इकडे खास अभ्यासासाठी पुण्यात येतात मुलं आणि अभ्यासाच्या प्लॅनिंगपेक्षा चहा, नाश्ता, जेवण ह्यांच्या वेळा ठरलेल्या असतात आणि त्यानुसार प्लॅनिंग. तर म्हणजे ह्यांच्यासाठी काय सांगशील तू? हाय तर चाल राहून द्या. जाऊ लय टेन्शन घेऊ नका. फक्त बरोबर. मग त्याला आता मला तर असं काही वेळेस वाटतं की ते म्हणजे आता तुम्ही चहा प्यायला आले हा. समजा, तर मग चहा प्या आणि 15-20 मिनिटात लांब जा. समजा आता ह्यो काय म्हणला, त्याचं काय चालू आहे, किंवा पॉलिटिकल जास्त अवेअरनेस जास्त आहे. मला तर उलट वाटतं मला नव्हतं बाबा काय, मला कळत पण नव्हतं काय कुठं आहे. म्हणजे नाही का कोण म्हणजे आता कळायला लागलं, पास झालं तर अजून जास्त. पण ठीक आहे, म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण आता चहा लय वेळ जातो, जेवायला जाऊन द्या. म्हणजे मी तर म्हणतो, पण पेपरच्या काळात नाही झालं पाहिजे. आता मला खरंच सांगू तुम्हाला, खरंच कोणी ना वर्षभर अभ्यास नाही करू शकत. बरोबर. म्हणजे ज्याचा एक अटेम्प्ट झाला, सेकंड अटेम्प्ट पासून मी तुम्हाला सांगतो पुढे कसं होतंय, जेव्हा तुमचा पेपर 2-3 महिन्यावर आहे, तर तेव्हा तुम्ही खरंच सिरियस झालं पाहिजे. बाकी मग आपल्यासारख्या विद्यार्थ्याचं नाही होत वर्षभर अभ्यास. मग तुम्ही तेव्हा मग पण चहाला गेलं समजा, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह केलं, थोड्या गप्पा मारल्या पण आल्या अर्ध्या तासात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुमचं जर डिस्कशन वाढत गेलं, अरे आमचा आमदार काय म्हणला, तुमचं खासदाराला बोलले, यावं झालं त्यावं झालं, मग तसं झालं का मग ते वाढत चालतं. मग तोपर्यंत जेवणाच टाइम होतो. मग ते चुकीचं आहे समजा, नाही का. आपलं जर गेलं, चहा पिले, 2-4 गोष्टी बोलले, आले माग, मग ठीक आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. तेवढं तर विरंगुळा पाहिजे ना पण लाईफ मध्ये. ते आत्ताच्या काळात म्हणजे हे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला खरंच मेंटल हेल्थ म्हणजे खूपच वाईट अवस्था आहे आत्ता. म्हणजे तुला पण जाणवलं असेल अभ्यास करताना नाही हे सगळंच. तर तो स्ट्रेस, ती मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी तू काय केलंस काय, तू सांगशील का काय की हे करा? तुझ्या ॲटिट्यूडमध्येच ते आहे की काही गोष्टींचा लोड नाही घ्यायचा. नाही तसं नाही बरं का, लोड येतो. लोड कदाचित मला तर असं वाटतं कॉम्पिटिशन केल्याने येतो. ते केलं पण पाहिजे ना, असं नाही. पण समजा मग आता येतो लोड, समजा आता समजा मी MPSC करत होतो बरोबर, त्या काळात मला आता समजा माझे काही मित्र दिसायचे की जे UPSCचे इंटरव्ह्यूला आहे, अरे सोबत होतो ना आपण, असं काय एक फक्त रिझल्ट गेला आणि सगळं बदललं जग. म्हणजे खरंच वाईट आहे ना, लोड वाटण्यासारखंच आहे किंवा वाईट पण वाटायला पाहिजे ना. आता उगाच आता मी म्हणायचं नाही नाही मला काय नव्हतं वाटत, काय नाही, तसं चुकीचं आहे. समजा खरंच वाटायचं, आता सांगायला पण अडचण नाही की मी खरंच UPSCचे मेन्स गेल्यानंतर आहे ना 2-3 दिवस प्रॉपर रडत होतो. म्हणजे काय इतकंच काय वाईट केलं बाबा आपण, नाही का कोणाचं का आता हेच होत नाही बाबा. म्हणजे असं इतकं वाईट नव्हतं व्हायला पाहिजे. सगळ्या लय गोष्टी वाईट झाल्या, पण ह्या इतक्या नाही वाईट व्हायला पाहिजे. मग ते याच्यात मग आता लोडच आहे ना म्हणायचं एक प्रकार, किंवा मेंटल हेल्थ पण खराब होतीच ना मग आता. किंवा पण मग असं आहे की मग खरंच मोकळं होणं महत्वाचं आहे. मोकळं होणं म्हणजे कोणाला तरी सांगणं, कोणाला तरी बोलणं, मित्र मैत्रिणी कोणी असू दे, घरचे आई वडील काय कोणी पण असू दे, ती म्हणजे आपलं सांगणं कार्य असं असं वाटतंय. मी म्हणतो ते ऐकून घेतील, त्यांच्याकडे सोल्युशन पण नसेल, पण सांगल्याने ते उगाच नाही का वेंट आउट होतं समजा वॉल्कॅनो आणि. तर ते केलं पाहिजे. आणि मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम आपल्याला येतात. हा, आणि ते कॉम्पिटिशन त्याच्यानं मग आता याचं लग्न झालं, आपले वयस असे का कोणाच तरी काहीतरी होतच राहतं, जॉब लागत असतो, लग्न होत राहतं, पोरं बाळ होत राहते. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा मग स्वतःकडे बघणं. आणि तुम्हाला खरंच आत्ता एक सांगतो का, नंतर तुम्ही पास झालो काहीच मॅटर करत नाही. म्हणजे मला पण पास व्हायच्या आधी असं वाटायचं का अरे याचं मित्राच्या, आता मी तर तुम्हाला खरं सांगतो, आमच्या गावात जे मी ZPच्या शाळेत होतो, जिल्हा परिषदेच्या शाळेत गावाकडं, तर मी 1ली ते 7वी जेवढे माझ्या गावातले मित्र आहे सगळे, म्हणजे सगळं आमचा 30-35 जणांचा गट असेल, गट म्हणजे पट संख्या असेल, तर त्यातलं फक्त मी माझा एकच मित्र बिन लग्नाचा आहे. आता सगळ्याचे लग्न झालेत आतापर्यंत. मग वाटतच ना काहीतरी. बरं ते वाटण्यापेक्षा जाऊन दे मरू दे, त्याला त्यांच्या लग्नात गेलो अजून दुसरे टोपणे चालू होते, नाही का. मग हे वाटतं आता त्याला काय, पण ते मग ते मी तेच म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह वेने घेतलं तर चांगलं होतं. कन्स्ट्रक्टिव्ह इन द सेन्स की हाय बाबा, पण तुम्ही जेव्हा पास होता नाही सगळं गळून राहतं, खरंच गळून राहतं. म्हणजे विचार करा ना तुमचं हे असं, ह्या स्पर्धा परीक्षा इंटरजनरेशनल चेंज आहे, पिढी चेंज होऊन जाते डायरेक्ट. आता समजा माझ्या घरामध्ये आता आई वडील 10वी, आई तर 7वी पास आहे, नाही का. किंवा माझ्या बहिणी एकीचीच डिग्री पूर्ण झाली, बाकी B.Ed वगैरे, एक तर शिकली नाही, एक दुसरी शिकली, ती पण म्हणजे 3 बहिणी शिकल्यात.
पण आता कोणीच नव्हतं ना लांबून लांबून, कोणी म्हणजे काहीच नाही, शिपाई पण नव्हतं कुठंच पण आता एका सगळं याच्यात change झालं. सगळं चेंज होतं ना. मग हे चेंज व्हायला मग असं नाही होत ना, काहीतरी रिव्होल्युशन व्हायला काहीतरी हे लागतं ना अजून. तुम्ही असं नाही म्हणू शकत का लगेच व्हायला पाहिजे, थोडा वेळ जाऊन द्यायचा, सगळं होतं हळूहळू. Great. हे सगळं होत असताना म्हणजे एवढ्या मेन्स दिल्या, कुठंतरी मनात प्लॅन बीचा विचार येत होता का कधीच केला नाही प्लॅन बीचा विचार? नाही, मला काय वाटायचं माहिती का, मग युपीएससी होऊन जाईल. हां. आणि होत पण होतं असं लय जवळ, असं नाही का, असं वाटतं आपण नाही का पोहत पोहत जातो आणि विहिरीत असा तळ दिसतो का, दिसतोय फक्त उचलायचा. आता 3 इंटरव्ह्यू दिले म्हणजे होतच होतं ना. बरं असं काय नाही की 3 इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी भारतातल्या ते 10-5 लाख पोरं फॉर्म भर, त्यातल्या पहिल्या 3,000 ते म्हणजे असं नव्हतं होत की लांब आहे काहीतरी, पण असं ते उचलताच येत नव्हतं. मग या सगळ्यामध्ये प्लॅन बीचा असं झालं की मग मला असं वाटायचं की एमपीएससीच माझा प्लॅन बी आहे. येस. म्हणजे असं वाटलंच नाही, खरंच नाही वाटलं बरं का. जेव्हा पण 2023चा इंटरव्ह्यू उडाला आणि 24ची मेन्स उडवली ना, तेव्हा तर मी थोडा याच्यात होतो. पण 23चा इंटरव्ह्यू उडवल्यावर असं वाटलं अरे मग शेती पण करू शकतो की नाही का. म्हणजे मी गावाकडेच होतो. काहीतरी मला वाटतं 16 एप्रिल 2024ला रिझल्ट लागला असेल करेक्ट. 2023च्या मी इंटरव्ह्यूला होतो, मग 11 मार्कांनी राहिलो युपीएससीच्या. तर मग कळायला लागलं, मग ते याच्यावर युट्यूबवर मला रील्स यायचे प्रगतशील शेतकरी, मग मी त्याच्याकडे नाही का बघायला लागलो. ते बारामती साईडच्या आहेत 4-5 जणांच्या रील्स येतात. अरे म्हणलं येऊ शकते की 5-6 एकरात कमवू काय, आता त्याला काय होणार आहे नाही का. पण तरी वाईट वाटायचं का, अरे म्हणजे माणूस कुठं काय विचार करतो. आणि खरंच आहे बघा बरं का, आता 16 एप्रिल समजा रिझल्ट लागला बरोबर, 15 एप्रिल पर्यंत मी हा विचार करीत असेल की अरे मी उद्या काहीतरी होणार आहे, आणि खरंच वाटायचं काहीतरी होणार आहे. एका घडीत सगळं बदलतं. म्हणजे 16 एप्रिलला संपलं सगळं. इथं होतं की समजा नाही का साप शिडीवाणी इथपर्यंत होतो, राजा नाही तर रंक आहे, डायरेक्ट झालं रंक झालं, परत पहिल्यापासून सुरू करायचं. मग तिथं होतं प्लॅन बीचा विचार येतो बरं का, असं नाही मला फार तर नंतर आला. पण ठीक आहे, मग चालू ठेवायचं. प्लॅन बी असला तरी चांगलं आहे, असं नाही म्हणतात काय नाही, पर्सनॅलिटीवर आहे. एखाद्याला खरंच आता एखाद्याची डिग्रीच चांगली असेल, माझ्याकडं BA होतं, काय प्लॅन बी करणार आहे नाही का. म्हणजे नाहीच आहे ना करायला काही, त्याच्यात MA पण नाही केलं, आपल्यात एवढं गुरुमी समजा म्हणता येईल की MA पण नाही केलं. तर मग त्याच्यामुळे प्लॅन बी मग शेती होती असंच म्हणावं, आणि ती पण आपल्याच्याने झाली नसती. MPSCचा म्हणजे तू UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेला, सब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि सगळं, आणि दुसऱ्या बाजूला एकदम ऑब्जेक्टिव्ह मेन्स. प्रिलिम्समध्ये तर तू खूप चांगली दिलीस, पण मग त्याची पण थोडीशी भीती वाटली असेल की एकदम पॅटर्न बदलतोय, आणि मग काय अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदललीस की ऑब्जेक्टिव्ह ॲप्टिट्यूडच तुझा चांगला होता? कसं झालं ते? हा, ते दोन्ही गोष्टी बरं का. मला असं वाटतं की मला ऑब्जेक्टिव्ह अप्रोच माझा चांगला आहे. कारण काय माहिती मग, कारण माझ्या प्रिलियम पण निघलेल्या आणि UPSC त्याच्या आधी 5 निघल्या होत्या समजा. तर एक आहे. दुसरं होतं की, आणि लय जण सिनियर्सनी पण सांगितलं होतं किंवा शिक्षकांनी पण सांगितलं होतं, का शेवटचा अटेम्प्ट आहे लय प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे नाही होत मुलं. पहिल्याच ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे तुझा, इथं सगळ्या बाकीच्यांच्या शेवटचे त्यांनी 5-5, 6-6 दिलेले. पण मग इथं थोडं स्ट्रॅटेजी खेळावं लागतं बरं का. तुम्ही ते काय म्हणतात ना, मग इथं लय कॅज्युअल होऊन नाही चालत. फॉर एक्झाम्पल की आपल्यासोबत 5-6 जणांनी मेन्स दिले माझ्या लायब्ररीत, आमदा मी ज्ञानप्रबोधिनीत होतो, तर 5-6 जणांनी ज्यांनी मागचे अटेम्प्ट दिले ते काय म्हणतात त्याला ऑब्जेक्टिव्हचे, तुम्ही त्यांच्याकडे बघावं लागेल तुम्हाला, का ते काय करतायत. तुम्ही असं नाही होऊ शकत. हा, मग मला तेव्हा एकदा थॉट आला होता ना, आता गावाकडे जायचं का, कारण मला इथं त्रास होत होता, आपण जे म्हणतो ते. पण म्हणलं आपल्याकडे एकच अटेम्प्ट आहे, गावाकडे जाऊन मग हे स्ट्रॅटेजिक खेळ नाही की गावाकडे जाऊन नाही उपयोग. तू इंटरव्ह्यूला जाशील पण असं नाही म्हणणार की तू पास होशील आणि ती पण भारी पोस्ट भेटेल तुला. काहीतरी इथं राहून बघ नाही की बाकीचे काय करू राहिले, जे 5-6 जणांनी, ज्या 5-6 पोरं आहे ज्यांनी अटेम्प्ट दिले, मग त्यांच्याकडे बघून मग शिकायचं. ते बिचारे सांगायचे, पण समजा माझे मित्रच ते आत्ता पण, आणि मी त्याला हा एवढं पण आहे का काय लई प्रॉब्लेम राहतो का, इतका छोटा डाऊट का, मग हे आपल्याला हसतील बाबा, हसू दे मरू दे नाही का, आपल्याला आपलं भागलंच म्हणजे बरोबर आहे ना. तुम्ही त्याला म्हणजे त्यांना वाटू दे, पण आपल्याला तो डाऊट मग जर 2 तास जाणार असले आणि तो आपला 4 मिनिटात समजून सांगत असला किंवा काहीतरी वाटत असेल की हे होत असेल, ते चांगलं आहे ना. म्हणजे शेवटी मेजर हे काय आहे समजा, क्रक्स काय आहे का तुम्हाला पोस्ट भेटते का नाही, ते भेटली तर बाकी सगळं विसरणार आहे, ते नाही भेटली तर तसं नावच ठेवणार आहे आता नाही का. म्हणजे आता माझंच बघा समजा, मी शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्टला हात घातला, मग डिस्क्रिप्टिव्ह होतं, इकडं होतं, जर नसतो पास झालो तर काय नाही ना. म्हणजे म्हणलं असतं याला कळायला पाहिजे, काय उगाच जीवाची हाल करून घ्यायची, म्हणजे तसं पण आहे नाही का. मग वेळ पण त्यामुळे यायला पाहिजे. हा, तसं असतंय म्हणजे. आता मात्र MPSCचा पॅटर्न बदललाय. हो, आता म्हणजे दोन्हीचा अभ्यास एकत्र करता येतो. असाच पॅटर्न तुझ्या वेळेला असता तर तू असा अभ्यास केला असतास, किंवा आत्ताच्या मुलांना काही त्याच्याबद्दलच्या सूचना वेगळ्या?
हा म्हणजे आता अभ्यास तर केला असता समजा मी असंच, हा. पण मग आता म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा अजून एक आहे, मग आपल्याला समजा आता मला वाटतं समजा मी एस लय खराब लिहिलं हो. तर मार्क पण येतात. येतात. काही वेळेस असं वाटतं की अरे एस मी लय भारी लिहिला लिहिलाय, mark तर मार्क पण नाही येत. म्हणजे थोडे 65% चान्सेस आहे असं. तुम्ही जेव्हा तुमच्या मनाशी जेन्युइन राहता तेव्हा मार्क पण येतात. हा मला झालंय असं, पण तसं पण आहे. आणि आत्ताच्या मुलांना सांगायचं आहे की आता तर पुढच्या वर्षीपासून ऑप्शनल पण नाहीये. खरंच सोपं झालं. ऑप्शनल होता तोपर्यंत मी मान्य करेल की खरंच अवघड होतं थोडं, कारण ते MA लेवलचा सगळा विषय करायचा आणि ऑप्शनलला आहे ना लयच फरक पडतो. समजा आता मी तुम्हाला खरंच सांगतो, माझं जे 2024ची मेन्स उडली UPSC फक्त ऑप्शनल मुलं उडाली. बाकी सगळ्याला सेम मार्क आहे आणि ऑप्शनलच्या जिओग्राफीच्या पेपर सेकंडला 87 मार्क आहे 250 पैकी. आणि त्याच्या आधी 126 होते 23ला आणि 2022ला 132 होते. आणि जास्त अभ्यास करून म्हणजे तुम्ही विचार करा का असं काय चुकलं असेल एवढं माझं की 87 म्हणजे 50 मार्क असते डिफरन्स पडला. 50 मार्क म्हणजे कुठं UPSC मध्ये. मग हा थोडासा आहे म्हणून ऑप्शनल तर आता गेलाय. इतकं बेस्ट झालंय की, आणि मला असं वाटतं की उलट ज्याच्यात क्रिएटिव्हिटी ज्याला हे आहे ना आणि रायटिंग प्रॅक्टिस आहे त्यासाठी लय चांगलं झालंय. त्यांनी उलट आता याच्यात लय म्हणजे नाही का हे केलं पाहिजे ना, सगळं सोडून एवढं केलं ना 100% होतंय. तू एक शब्द वापरलेलास एका ठिकाणी, फ्लुइड इंटेलिजन्स असा हो. काहीतरी. परत एकदा सर्वांना सांगशील काय म्हणायचं? फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे मला असं म्हणायचं की आत्ता पण तुम्ही आत्तापासून समजा आज किती आहे, समजा 8 जुलै आहे हो. आणि पुढच्या वर्षी मे मध्ये प्रिलिम असू दे MPSC UPSC ची. तुम्ही आत्तापासून 24 तास, मी म्हणतो 24 तास म्हणतो, आत्तापासून प्रिलिमचा आहे ना अभ्यास सुरू करा 24 तास. तरी पण तुम्हाला ऑन द स्पॉट 100 पैकी ना 40च प्रश्न माहित असतात डायरेक्टली. बरोबर. 40-45 तुम्हाला जर ते वरचे ना 20-25 प्रश्न पास आणायचे असले तर तुम्हाला ते ऑन द स्पॉटच इंटेलिजन्सने घ्यावं लागतात. बरोबर. आणि हे मेन्स मध्ये पण आहे. तुम्ही आत्तापासून किती वाचा, किती रायटिंग प्रॅक्टिस करा, काही करा, तुम्हाला ऑन द स्पॉट 5 ते 10 प्रश्न असे भेटतात की तुम्हाला ऑन द स्पॉटच विचार करणं आहे. फॉर एक्झाम्पल 2000 UPSC 24 का 23 ची मेन्स मध्ये प्रश्न होता की 1990 मध्ये ब्लू LED ला नोबेल भेटलं. 1990च्या दशकामध्ये त्याचे फायदे सांगा. आता आणि वरून 3 पानं लिहायचे 15 मार्काचं. आता 1990ला भेटलाय, त्याचा आत्ता काय संबंध आहे, त्याच्यावर इतके इनोव्हेशन झाली, नेमकं द्यायचंय का यांना? एवढंच द्यायचं की तुम्ही ऑन द स्पॉट 3 पानं नीट लिहू शकता का किंवा रिलेव्हंट लिहू शकता का? याला फ्लुइड इंटेलिजन्स म्हणतात. अजून त्याचं फ्लुइड इंटेलिजन्स समजा असं की समजा तुमच्याकडे सगळा डाटा राहतो. आता समजा एक्झाम्पल देतो, GS4 मध्ये आपल्याला कंपॅशन आहे, कंपॅशन टॉपिक आहे, सिलेबस आहे, तुमच्याकडे सगळे एक्झाम्पल आहे आणि काहीतरी प्रश्न ऑन द स्पॉट वेगळाच विचारला जातो की क्लायमेट चेंजमुळे ना डेव्हलप कंट्रीचं कंपॅशन व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. हे वेगळंच आहे ना, आपण जे वाचलं ते वेगळंच आहे, पण जे आपण वाचलं ते ऑन द स्पॉट आहे ना, फ्लुइड माइंडने आपल्याला ते स्टॅटिक पेक्षा ते फ्लुइड जे वे आहे ना त्याने याला मोल्ड करता आलं पाहिजे आणि यालाच रेफरन्स देता आला पाहिजे. एवढं जर केलं तर तुम्ही खरंच, उगाच आपण नाही म्हणत का फर्स्ट स्टार्टिंग मध्ये UPSC पास झाला याव झाला, ते माझ्यात खरंच नसल मग ते पहिल्या अटेम्प्टला. त्याच्यामुळे मी कदाचित पास न झालो. उलट तसं जर असतं ना तुम्हाला मोल्ड करण्याचं, फ्लुइड करण्याचं, हे स्टॅटिक राहण्यापेक्षा तुम्ही 100% पास होता. मस्त. पुढच्या काही काळात तुझा रँक विसरला जाईल कधी कधी, पुन्हा तुझं पद मोठं होईल, विसरलं जाईल, पण माणूस म्हणून तुला कशा प्रकारे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं तुला वाटतं? मला असं वाटतं माणूस म्हणूनच लक्षात ठेवलं पाहिजे. काय त्याच्यात हे नाही ना, म्हणजे खरंच आता दरवर्षी आता काय आत्ता रिझल्ट लागल 2025च्या MPSCचा, नवीन टॉपर्स येतील, नवीन सगळे येतील, 26चा लागल, नवीन सगळं होईल, तेव्हा आमची ट्रेनिंग होईल. यात सगळ्याच, आणि ते विसरलं पाहिजे ना. आता मला असं वाटतं की रँक, आता समजा तुमचा रिझल्ट, रँकवाल्यांचं कसं राहतं ना, आता समजा ह्या वर्षी आमचा रिझल्ट लागला 2024च्या MPSCचा, 2025च्या MPSCचा रिझल्ट लागूच तर आमचा रँक लक्षातच ठेवला पाहिजे, नंतरच राहतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाने ओळखले गेले पाहिजे, कामाने पण तुमच्या स्वभावाने, किंवा तुम्ही खरंच काय करताय त्यातनी जास्त. आणि ते चिरकाल आहे ना, सस्टेनेबल आहे. रँक दरवर्षी बदलत राहते, दरवर्षी टॉपर्स आहे. मग तुमच्या यांनी जर तुमच्या काय म्हणते ना गुणवत्तेने यांनी जर तुम्हाला लक्षात राहील ते सस्टेनेबल. तरी आता काही अधिकारी असे की बघा ना, आता किती जुने आहेत तरी पण अजून नावं घेतात समजा, नाही का, काही कामावरून कोणतं काय असो, अशा 100 अधिकारी आहेत. आणि काही अधिकारी असे की आता खरंच एक विचार करा ना, दरवर्षी समजा UPSC मधून 150, 180 IPS, 120, 140, 160, 180 IAS होतात. किती जण माहिती आहे आपल्याला, रिझल्ट पुरते माहित राहतात समजा, बरोबर. MPSCतून त्याचे ना रिझल्ट पुरते आपल्याला माहित राहते. त्यानंतर लय थोडे असतात की ज्यांचं नाव होतं. मग आपल्याला असं नावासाठी नाही म्हणत मी, समजा नाव करायचं, लय भारी काम करायचं मग नाव होईल, त्याच्यामुळे नाही. पण तुमचं जे बेसिक काम आहे ते जरी केलं तरी मी म्हणतो आता ते. आणि मला तर असं वाटतंय की तुम्ही आत्ताच्या काळात बेसिक मिनिमम जरी तुमचा रोल प्ले केला लीगल वे मध्ये तरी तुमचं नाव होतंय, कारण तेच कोणी करीत नाही.
तर असं म्हणू शकतो समजा. किंवा काही काही करतात ते, असं नाही म्हणू शकत करत नाही, भरपूर जण करतात पण आहे, पण म्हणजे ते पूर्ण नाव पण येत नसावं काय, नाही का. जेवढं आहे तेवढं केलं तरी ते सस्टेनेबल नाव राहील. असं म्हणतात कधी कधी अनॉनिमिटी हे सिव्हिल सर्वंटचं एक मोठं वैशिष्ट्य असलं पाहिजे. बरोबर. आपण एक पुढच्या फेरीला जाताना एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. येस. तुला एक शब्द सांगेन, तुला पटकन काय सुचतंय हे बोलायचं. रेडी आहेस? हो. अपयश. नवीन संधी. यश. नवीन संधीच काम करण्याची, म्हणजे मला असं वाटतंय परत. नेतृत्व. MS धोनी. शिस्त. शिस्त, डिसिप्लिन, मला कन्सिस्टन्सी. आई. आय मीन्स जगच. वडील. वडील युनिवर्स. पूर्ण. विश्व. मित्र. मित्र जीव. चाणक्य मंडल. फाउंडेशन. जो आयुष्याला ज्याने घडवले दिले. अविनाश धर्माधिकारी. गुरु. भारत. कर्मभूमी. देश सेवा. बेसिक ड्युटी सगळ्याची, फंडामेंटल ड्युटी जी सगळ्याची पाहिजे ती. तिला आत्ता उत्तर नाही. रॅपिड फायर राऊंड झालाय. या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न आहे. आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलेला 18 वर्षाचा गणेश तमनर तुझ्या पुढे येऊन बसला, तर हा गणेश तमनर त्या गणेश तमनरला काय सांगेल? मी तर खरंच सांगाल की म्हणजे परीक्षा विषयीचा अप्रोच आणि ॲटिट्यूड बदलवणं. कारण आपण याला पूर्ण लाईफ म्हणून घेतलेलं आहे, लार्जर दॅन लाईफ. UPSC भयानक काहीतरी मोठा डोंगर आहे, हिमालय आहे, त्याला पार करणं लय अवघड आहे. ते जर ॲटिट्यूड काढला ना, तो पहिला 1-2 अटेम्प्टमध्येच पास होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल 2020ची मी प्रिलियम पास झालो UPSCची. प्रिलियम पास झालो हेच लय झालं की प्रिलियम पास झालो, मेन्स 21ला नीट देऊ इथपर्यंत. त्याच्यानंतर पण समजा जेव्हा मी 2022ला इंटरव्ह्यू गेलो UPSCच्या, तेव्हा हेच ॲटिट्यूड का इंटरव्ह्यूला आलो हेच लय झालंय, पुढच्या वर्षी इंटरव्ह्यू चांगला देऊन. हा जो ॲटिट्यूड आहे. काही पोरं असं करतात की एक्झाम आहे XYZ 3 पॅटर्न आहे, याच्यात काय प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू, एक्झाम प्रमाणे घेणं आणि स्ट्रॅटेजिक वेने मोल्ड होऊन पास होणं. एवढं सांगायचं की परीक्षा आहे, लाईफ नाही आहे. एवढं जरी सांगितलं तरी तुम्ही, तुम्हाला वाटतं असं वाटतं की पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्येच पास होऊन जाईल ते. गणेश तमनार, मजा आली. धन्यवाद मी सर. सगळ्यांना सांगू इच्छितोय की गणेश तमनारचं आत्ता चाणक्य मंडलच्या म्हणजे व्यासपीठावर अभिनंदन झालं आहे. पण हे सगळं ऐकून मला विश्वास आहे की आपण काम केल्यावर कार्यकर्ता अधिकारी म्हणून त्यांचा सत्कार करतो. पुढच्या काही वर्षात गणेश तमनार असंच काम करेल आणि लवकरच आपण सगळे चाणक्य मंडल परिवार लवकरच त्याचा सत्कारसुद्धा होईल. तर भेटूयात परत एकदा अशाच पॉडकास्टवर. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की असं ग्राउंड टू अर्थ राहून आपल्याला अभ्यास पण करायचा आहे आणि पुन्हा देशसेवासुद्धा. धन्यवाद. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.